MPSC CSCT 2013 या परीक्षेमधला हा प्रश्न आहे. एका टेबलावर लाल, हिरव्या, पिवळ्या रंगाचे काही चेंडू ठेवले आहेत. लाल व पिवळ्या चेंडूंची संख्या सारखीच आहे. पिवळ्या चेंडू संख्या हिरव्या चेंडूच्या दुप्पट आहे. तर लाल चेंडू संख्या काढा. तर 4 पर्याय आहेत. त्या 4 पैकी आपल्याला एक उत्तर लिहायचं आहे. पिवळ्या व हिरव्या चेंडूच्या बेरज इतकी आहे. हिरव्या चेंडूच्या दुप्पट आहे. पिवळ्या व हिरव्या चेंडूमधील फरक इतके आहे. निश्चित केले जाऊ शकत नाही. आता येथे त्यांनी कोणती संख्या दिली ना आपल्याला? बघा, लाल, हिरव्या, पिवळ्या 3 चेंडू आहेत बघा. लाल मग काही रेड आहेत, हिरव्या काही ग्रीन आहेत, पिवळ्या काही येलो आहेत. असे रेड, ग्रीन, येलो, लाल, हिरवे, पिवळे चेंडू आहेत. लाल व पिवळ्या चेंडूंची संख्या सारखीच आहे. लाल आणि पिवळे संख्या सारखीच आहे. मग हे जर एक्स असतील ना तर हे पण एक्सच आहेत. पहा, लाल व पिवळ्या चेंडूंची संख्या सारखीच आहे. जेवढे हे एक्स तेवढे हे पण एक्स आले. पुढे पाहता नीट. पिवळ्या चेंडूंची संख्या हिरव्या चेंडूच्या दुप्पट आहे. मग हिरवे चेंडू आहेत ना त्याच्या दुप्पट आहे. बघा नीट. पिवळ्या चेंडूंची संख्या हिरव्याच्या दुप्पट आहे. हे दोघं समान आहेत. मग समजा आपण ह्यालाच एक्स मानला तर हा 2x होणार आणि हा पण 2x होणार. पहा, पिवळ्या चेंडूची संख्या पिवळ्या चेंडूंची संख्या हिरव्या चेंडूच्या दुप्पट आहे. मग हे याच्या दुप्पट आहे. एक्स मान 2x मानली. आणि त्याच्या आधी काय म्हणले? लाल आणि पिवळे समान आहेत. असे ह्या 3 संख्या आल्या. एक्स, 2x, 2x. आता पुढे काय म्हणले? लाल चेंडूंची संख्या काढा. ही संख्या किती आहेत? आता ह्यातला पर्याय बघा आता कोणता? पिवळ्या व हिरव्या चेंडूच्या बेरजे इतकी. 2x आहे, 3x. हा 2xच आहे. नाही होत. म्हणजे हे पर्याय हा नाही. हिरव्या चेंडूच्या दुप्पट आहे. लाल चेंडू संख्या हिरव्या दुप्पट आहे. दुप्पट आहे म्हणजे हा पर्याय आला बरोबर. पुढे पिवळ्या व हिरव्या चेंडूच्या फरक आहेत की. फरक आहेत की म्हणजे वजाबाकी येते. एक्स आहे का? नाही. हा 2x आहे. हा पण नाही. निश्चित केले जाऊ शकत नाही. आपण निश्चित करू शकतो डायरेक्ट. हे दोघं समान आहेत. ह्याच्या हे दुप्पट आहे म्हणजेच याची संख्या ही याच्या दुप्पट आली. म्हणजे हिरव्या चेंडूच्या दुप्पट काय आले? लाल चेंडू आले. ही संख्या दुप्पट आहे कारण हे दोघं समान आहेत. त्यामुळे हा पर्याय बरोबर आहे. हिरव्या चेंडूच्या दुप्पट आहे. आपल्याला प्रत्यक्ष संख्या देण्याची गरज नाही. ही संख्या याची दुप्पट आहे. हे दोघं समान आहेत. ह्याच्या पण हा दुप्पट आला. म्हणजे हे दोघे समान आणि हा याच्या दुप्पट म्हणजेच हा पण याच्या दुप्पट आला. त्यामुळे ते लाल चेंडू संख्या हिरव्याच्या दुप्पट आहे. हे उदाहरण बरोबर आहे.